हॅलो फ्रेंड्स, करमवीर अकॅडमी पुण्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण भारताची लोकसंख्या बघत होतो. आता त्यातच आपण पुढचा टॉपिक आहे आपला लोकसंख्या वृद्धी दर. लोकसंख्या वृद्धी दर किंवा लोकसंख्या वृद्धी आपण पाहिलंय ग्राफमध्येच पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलं की लोकसंख्या कशी कशी वाढत गेली. आता सध्या वृद्धी दर काय आणि सध्या जर बघितलं दशवार्षिक वृद्धी दर काय, वार्षिक वृद्धी दर. वार्षिक वृद्धी दर किती सांगितलं मी तुम्हाला? 1.64% आणि दशवार्षिक वृद्धी दर किती होता मग? 17.72%. 17.72% काय दशवार्षिक वृद्धी दर होता आणि वार्षिक वृद्धी दर 1.64 होता. आता 2011 नुसार जर पाहिलं भारताचा वार्षिक लोकसंख्या वाढ किती मग 1.64 आणि दशकीय वृद्धी दर किती आहे? 17.72%. दशकीय वृद्धी दर काय? 17.72%. दशकीय वृद्धी दर 17.72%. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला, खूप वेळा क्वेश्चन विचारलाय. राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, UPSC, MPSC, तुमचं कंबाईन, सरळ सेवा, सगळ्यांना क्वेश्चन विचारला जातो दशवार्षिक वृद्धी दर किती, वार्षिक वृद्धी दर किती. आणि वृद्धी दराचं बघितलं तर वृद्धी दरचं वितरण कसं आहे, राज्यामध्ये कसं आहे, पहिले 5 राज्य कोणते, शेवटी कोणतं राज्य आहे वृद्धी दर कमी असलेलं, ते आपण बघणार आहोत. तर 17.72% वृद्धी दर आहे दशवार्षिक. 5 राज्यांमध्ये ती वाढ किती मग? 5 राज्यांमध्ये 1% कमी. 5 राज्य आपण बघणार आहोत कुठे 1% कमी. 2 राज्यामध्ये कशी आहे मग वाढ? 3% जास्त. 2 राज्यामध्ये 3% जास्त आहे. 5 राज्यामध्ये 1% कमी आणि उर्वरित जे राज्य त्यांच्यामध्ये किती मग 1 ते 3% वाढ. 1 ते 3% लोकसंख्या वृद्धी झाली. वार्षिक वृद्धी वार्षिक वृद्धी दराचा विचार केला तर 5 राज्यांमध्ये 1% कमी वृद्धी दर आहे. 2 राज्यांमध्ये 3% जास्त वृद्धी दर. 2 राज्यांमध्ये काय 3% जास्त वृद्धी दर आहे आणि उर्वरित राज्यांमध्ये कसा वृद्धी दर आहे मग 1 ते 3%. 1 ते 3% वृद्धी दर आहे. याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वृद्धी दर आहे लोकसंख्येचा, दशवार्षिक वृद्धी दर किंवा वार्षिक वृद्धी दर. आता इथे दशवार्षिकचे हे आपण आकडे बघितले, हे काय 1 ते 3%, 3% काय वार्षिक मध्ये बघितले आपण, काय वार्षिक वृद्धी दर. आता दशवार्षिक वृद्धी दर जर विचार केला तर सगळ्यात जास्त वृद्धी दर कशाचा आहे मग? सगळ्यात जास्त, हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेला, सगळ्यात जास्त वृद्धी दर कशाचा आहे मग? केंद्रशासित प्रदेश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दिलेले आहे आपण, हा ते पण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशचा विचार केला होता याच्यामध्ये. तर दादरा नगर हवेलीचा विचार केला तर 55.50% लोकसंख्या वाढली. म्हणजे दादरा नगर हवेलीची लोकसंख्या डायरेक्ट किती झाली? 55% बाय 50, सॉरी म्हणजे 55.50% लोकसंख्या वृद्धी झाली एका दशकामध्ये. 10 वर्षामध्ये एवढी लोकसंख्या वाढली. मग एवढी लोकसंख्या काय जन्म मृत्यू दराने वाढली का? तर काय स्थलांतराने वाढली. हे जर बघितलं केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढीचं कारण काय आहे की तिथे उद्योगधंदे जास्त आहे, टॅक्स कमी आहे, त्यामुळे उद्योगधंदे जास्त आहे. उद्योगधंदे जास्त असल्यामुळे तिथे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होतं. आणि तिथे जर बघितलं सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढली नंतर दमण-दीवची लोकसंख्या वाढली 53.54%. हा आकडा पाठ करा, 55.50% दादरा नगर हवेलीची. हे नंतरचे आकडे 53.54% नाही पाठ केलं तरी चालतंय. दमण-दीवची लोकसंख्या वाढली. आता आपलं इथे वाक्य काय? 2 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 3%च्या वर लोकसंख्या वाढली. इथे जर बघितलं तर 27%, म्हणजे वार्षिक 3%च्या खाली येतात. हे 27% म्हणजे काय झालं? वार्षिक 3%च्या खाली. वार्षिक 3%च्या वर 2 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत मग? दादरा नगर हवेली आणि दमण-दीव. दादरा नगर हवेली, दमण-दीव इथेच काय आहे? सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढ झाली. दादरा नगर हवेलीमध्ये किती वाढली मग? 55.50% लोकसंख्या वाढली. आणि राज्यांचा जर विचार केला, हा पण क्वेश्चन विचारला जातो, राज्यांचा विचार केला तर सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची वाढली? 27.82% मेघालयची वाढली. मेघालयची लोकसंख्या वाढली 27.82%. म्हणजे वार्षिक वृद्धी दराचा विचार केला की 2.6 to 7%, 2.6च्या आसपास येणार, 2.6च्या आसपास येणार. पण मेघालय राज्याची लोकसंख्या दशवार्षिक वृद्धी दर सगळ्यात जास्त कोणाचा होता? वार्षिक किंवा दशवार्षिक राज्याचा विचारला तर मेघालय राज्याचा. नंतर इथे पुदुच्चेरी, ऍक्च्युली ते चुकलेलं आहे, पुदुच्चेरी. त्यानंतर काय? पुदुच्चेरी आहे. नंतर काय? बिहार. पुदुच्चेरी पण म्हणतो आपण, पॉंडिचेरी पण म्हणतो, पॉंडिचेरी पण म्हणतो. नंतर काय? मोठ्या राज्यांचा जर विचार केला, मोठ्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या वृद्धी दर कोणत्या राज्याचा होता मग? बिहार. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पहिलं काय? दादरा नगर हवेली लक्षात ठेवा, मेघालय आणि बिहार.
हे 3 तरी लक्षात ठेवा. दादरा नगर हवेली, दमन दीव, मेघालय, पुदुच्चेरी आणि बिहार. बिहारचा जर बघितलं तर सगळ्या मोठ्या राज्यांमध्ये जर बघितलं तर 25% लोकसंख्या वाढ झाली. बिहारमध्ये जर बघितलं तर दशवार्षिक 25% लोकसंख्या वाढ बिहारमध्ये झाली. नंतर इतर राज्य, नंतर काय इतर राज्य. आता सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा जर विचार केला, हा पण क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलाय, सगळ्यात कमी लोकसंख्या वाढ. तर सगळ्यात कमी लोकसंख्या वाढ जर बघितली तर कोणाची कमी लोकसंख्या वाढ झाली? केरळ राज्याची. केरळ राज्याची लोकसंख्या, केरळ राज्याची लोकसंख्या जर बघितली तर निगेटिव्ह झाली. ग्रोथ रेट कसा होता? निगेटिव्ह. जसं भारताचा बघितलं 1911 ते 1921 मध्ये लोकसंख्या कशी झाली? निगेटिव्ह वाढ झाली. तशीच केरळची लोकसंख्या निगेटिव्ह वाढ झाली. किती? -4.47%. -4.47. याचे कारण पण तुम्हाला मी सांगणार आहे. हां, -4.47% लोकसंख्या काय झाली? घट झाली नागालँडमध्ये. म्हणजे वाढ नाही झाली, तिथे काय झाली? घट झाली. आणि त्यानंतर ग्रोथ रेट कोणाचा होता? मग केरळचा. केरळचा सर्वात कमी होता मग 4.86. म्हणजे मोठ्या राज्यांचं विचारलं तर काय? केरळमध्ये 4.86. नंतर लक्षद्वीपचा काय? 6.28. अंदमान निकोबारचा काय? 6.68. गोव्याचा किती? 8%. गोव्याचा 8%. हे जर 5 पाहिले, पहिलं आपलं काय होतं? 5 अशी राज्य किंवा केंद्रशासित, तिथे केंद्रशासित प्रदेश शब्द सुटलेला होता. 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा काय होता? मग 1% खाली ग्रोथ रेट आहे. इथे जर बघितलं तर हे कसे आहेत? मग 1% खाली. याचं जर बघितलं वार्षिक किती? 8%. म्हणजे दशवार्षिक किती? मग सॉरी, दशवार्षिक 8%, वार्षिक किती? मग 1च्या खाली 0.80. 0.80 म्हणजे 5 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांचा काय? मग 1%च्या खाली ग्रोथ रेट. वार्षिक 1%च्या खाली आणि दशवार्षिक 10%च्या खाली. सगळ्यात कमी जर बघितलं लोकसंख्या वाढ कुठे झाली? मग नागालँडमध्ये निगेटिव्ह मध्ये -4.47% काय लोकसंख्या वाढ झाली. पण लोकसंख्या ती काय झाली? घट झाली. आणि केरळमध्ये मग सर्वात मोठ्या राज्यांचा विचार केला तर केरळमध्ये सगळ्यात जास्त कमी लोकसंख्या वाढ झाली. किती झाली? मग 4.86%. 4.86. त्यानंतर लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि गोवा. अंदमान निकोबार आणि गोवा हे काय? मग लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ. आता पुढचा आपण टॉपिक बघणार आहे लोकसंख्या वाढीमध्येच. याचंच ॲनालिसिस पुढे थोडंसं आपण बघणार आहोत. याचं ॲनालिसिस किंवा आलेले क्वेश्चन, याच्या ॲनालिसिसवर आलेले क्वेश्चन जर बघितले, आता जर बघितलं हे त्याच्यातलं ते पूर्वी काय, आता लोकसंख्या 4 नागालँडची जर बघितलं तर काय झाली? -4.47. लोकसंख्या घट झाली 10 वर्षामध्ये. पण त्याच्या पूर्वीची जनगणना जी होती म्हणजे 2001ची अशी 1991ची होती, त्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ रेट कोणाचा होता? नागालँडचा. सगळ्यात जास्त ग्रोथ रेट कोणाचा होता? नागालँडचा होता. मग एकदम मध्ये लोक एवढे सुधारले का? डायरेक्ट लोकसंख्या वाढवरनं डायरेक्ट लोकसंख्या घट झाली. तर त्याचे कारण तिथे जर बघितलं 2001ला किती होतं? मग 64.5% ग्रोथ रेट होता नागालँडचा. 64% लोकसंख्या वाढली. आणि 1991ला जर बघितलं तर 56% लोकसंख्या वाढली. मग या दोन्ही वेळेस किती? मग डायरेक्ट निम्मी लोकसंख्या वाढली होती. इथे 64% वाढली होती, इथे जर बघितली 56%. 2001ला किती? 64%. 1991ला 56%. ही लोकसंख्या झाली. ही मुख्यतः कशामुळे झाली? चुकीच्या जनगणनेमुळे झाली. कारण की आपले लोक तिथे कसं आहे, आदिवासी लोक आहे. आदिवासी लोकांमुळे काय वाटतं? त्यांना वाटतं की आपल्याकडे जेवढे आपण जास्त लोक सांगू तेवढे काय होणार? स्कीम वगैरे भेटणार आपल्याला, असं त्यांना वाटलं असणार. म्हणजे गैरसमज पसरला असेल, त्यामुळे त्यांनी चुकीचे आकडे सांगितले. त्यामुळे एकदम लोकसंख्या वाढली. आणि नंतर ॲक्च्युअल जेव्हा जनगणना झाली तेव्हा काय झाली? मग लोकसंख्या घट झाली. पण ॲक्च्युअलमध्ये लोकसंख्या तिथे वाढत झाली असणार. पण त्या 2 जनगणनेमध्ये चुकीचे आकडे गेल्यामुळे 2011च्या जनगणनेला काय झाली? लोकसंख्येची घट नागालँडमध्ये दिसून आली. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहे, नागालँडमध्ये लोकसंख्येची घट झाली. आता लोकसंख्येचे राज्य आपण बघणार आहे. लोकसंख्येचे राज्य. याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य, उतरता क्रम. जसं मी देशांचा सांगितलं तसंच काय राज्यांचा क्रम आहे. आपण इथे आता समजा इथे सोप्या पद्धतीने सांगतो. पहिले मी सांगतो तुम्हाला 10 क्रम कसे. सगळ्यात जास्त जर बघितलं उत्तर प्रदेशाची. उत्तर प्रदेश नंतर काय आहे? महाराष्ट्र नंतर बिहार आहे. नंतर पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरात. असं काय 10 राज्यांचा क्रम आहे. लक्षात ठेवायला जर बघितलं आकडे काय करायचं? पहिले 10 ते 3 तर लक्षात ठेवायचे. ही 19.98 कोटी लोकसंख्या आहे. कोटी आणि टक्केवारीमध्ये काय? 16.5%.
16.5% लोकसंख्या कोणाची आहे? मग उत्तर प्रदेशाची. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये 16.5% लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्याची. आणि कोटीमध्ये विचार केला तर 19.98 कोटी लोकसंख्या कोणाची आहे? उत्तर प्रदेश राज्याची. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 11.23 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. आणि टक्क्यामध्ये विचार केला तर 9.28%. 9.28% हा क्वेश्चन खूप वेळा विचारला आहे. 9.28%. देशाचा विचार केला तर 17.5%. भारताची लोकसंख्या जगामध्ये 17.5%. तर महाराष्ट्राची लोकसंख्या देशामध्ये किती आहे? 9.28%. 9.28%. कोटीमध्ये विचार केला तर किती आहे? 11.23 कोटी. आणि टक्केवारीमध्ये विचार केला तर 9.28% काय आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये आहे. म्हणजे 121 कोटीमध्ये जर आपण 121 कोटीमध्ये 11.23 कोटी जर टक्केवारी काढली तर किती आहे? 9.28%. भारताची लोकसंख्या किती? मग 9.28% लोकसंख्या या महाराष्ट्राची लोकसंख्या 9.28% भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये. त्यानंतर क्रमांक लागतो बिहार. बिहारची लोकसंख्या किती? 10.40 कोटी. नंतर काय मग 1-1 कोटी कमी होत गेले. पश्चिम बंगाल 9 कोटी, नंतर आंध्र प्रदेश 8 कोटी, मध्य प्रदेश 7, तमिळनाडू पण 7, आणि ते तीनांची काय मग 6-6 कोटी. इथे 6-6 2 7 म्हणजे 8 9 10 11 आणि 19. लक्षात ठेवायला सोपं आहे. 19 11 10 9 8 7 7 6 6 6 असं काय हा 6 कोटीमध्ये लोकसंख्या आहे. हे ब्रॉड तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3 ची 6 आहे, नंतर 7 2 आहे, नंतर 8 1 आहे, 8 9 10 11 आणि 19. डायरेक्ट 19 कोटी कोणाची? उत्तर प्रदेशाची. आता हा क्रम कशा लक्षात ठेवायचा? मी तुम्हाला मॅप काढून दाखवतो, त्यानुसार हा क्रम लक्षात ठेवायचा. हे 3ची टक्केवारी लक्षात ठेवा तुम्ही. टक्केवारी तर दोघांची बी लक्षात ठेवली तरी चालते. फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र लोकसंख्यामध्ये 3 लक्षात ठेवा. हे पण कसे लक्षात ठेवायचं हे मी सोपं सांगितलं तुम्हाला. 19 नंतर 11 10 9 8 7 7 6 6 6. फक्त काही लाखाचा तिथे काय फरक आहे. आता हे क्रम कसे लक्षात ठेवायचे? क्रम कसा लक्षात ठेवायचा ते मी तुम्हाला सांगतो. थोडं आपण हे भारताची लोकसंख्या आपण बघू. याच्यामध्ये काय आहे की एक नॉर्थचं राज्य आहे, एक साऊथचं आहे. एक नॉर्थचं एक साऊथचं. इथे जर आपण आपल्या कर्कवृत्त पाहिलं तर कर्कवृत्ताच्या वरचं एक राज्य आहे, एक खालचं राज्य. एक वरचं एक खालचं. जसे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश नंतर काय? महाराष्ट्र. लगेच महाराष्ट्र. उत्तर प्रदेश नंतर बिहार. उत्तर प्रदेश नंतर काय? बिहार. इथेच फक्त 2 राज्य काय आहेत? एकत्र आहेत. जसं की उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र नंतर बिहार. बिहार नंतर काय? वेस्ट बेंगॉल. इथे 2 आहेत. बाकी मग एक एक सोडूनच एक एक सोडूनच आहे. साऊथची जर बघितलं 4 राज्य. वरची जर पाहिले तर 6 राज्य आहेत. म्हणजे याच्या वरची जर बघितलं 6 राज्य आहेत 10 मध्ये, आणि इथे जर बघितलं खालची 4 राज्य आहेत. आता जर बघितलं पहिले काय? उत्तर प्रदेश नंतर काय झालं? महाराष्ट्र नंतर बिहार नंतर जर बघितलं वेस्ट बेंगॉल. बिहार नंतर वेस्ट बेंगॉल. आणि वेस्ट बेंगॉल नंतर काय आहे? आंध्र प्रदेश. म्हणजे महाराष्ट्रातून कुठे गेलो आपण? आंध्र प्रदेश. इथे वेस्ट बेंगॉलमध्ये आलो. वेस्ट बेंगॉलमधून काय? मग मध्य प्रदेश नंतर जर बघितलं तमिळनाडू. मध्य प्रदेश नंतर काय? तमिळनाडू. आणि मध्य प्रदेशातून कुठे? मग राजस्थान. आणि तमिळनाडूमधून मग कुठे येतो आपण? कर्नाटक. आणि राजस्थानमधून काय? मग गुजरात. असं काय त्यांचा क्रम आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचा. इथं नॉर्थची जर बघितलं तर काय? यूपी नंतर काय? बिहार नंतर वेस्ट बेंगॉल नंतर काय आहे? यूपी नंतर बिहार नंतर वेस्ट बेंगॉल नंतर एमपी नंतर राजस्थान, नंतर मग गुजरात. महाराष्ट्रातून सोपं आहे. महाराष्ट्रातून कुठे जातो आपण? आंध्र प्रदेश तमिळनाडूतून परत कर्नाटक. असा काय खाचा क्रम आहे. फक्त इथे 2 राज्य आहेत, बिहार नंतर वेस्ट बेंगॉल. म्हणजे पहिल्या 4 मध्ये नॉर्थचे 3 राज्य आहेत आणि साऊथचं एकच राज्य आहे महाराष्ट्र. नंतर जर बघितलं अल्टरनेट, एक सोडून एक.
एक सोडून एक काय राज्य, म्हणजे क्रम लक्षात ठेवायला. पहिलं काय उत्तर प्रदेश, नंतर महाराष्ट्र, नंतर काय बिहार, नंतर वेस्ट बेंगाल, वेस्ट बेंगाल नंतर आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश नंतर मध्य प्रदेश, मध्य प्रदेश नंतर मग तमिळनाडू, तमिळनाडू नंतर राजस्थान, राजस्थान नंतर मग कर्नाटक, कर्नाटक नंतर मग गुजरात. 10वा काय मग गुजरात. असा काय क्रम लागतो 10 राज्यांचा. याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. क्रमांक लावा किंवा यांचं लोकसंख्या किंवा गणतात पुढे येणार समजा, पण हे टक्केवारी असे काय आहेत क्वेश्चन विचारले जातात. असे काय आहेत मग 10 राज्यांचा क्रम काय आहे लोकसंख्येमध्ये भारतामध्ये लागत असतो. पहिले 10. आता नेक्स्ट पेजला जाऊ आपण. आता केंद्रशासित प्रदेशांचा विचार करू आपण. केंद्रशासित प्रदेश राज्यांचा विचार केला आपण, पहिले 10 आपण बघितले. केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे केंद्रशासित प्रदेश उतरता क्रम बघू आपण. केंद्रशासित प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे मग दिल्लीची 1.67 कोटी. नंतर लागतं पुदुच्चेरी किंवा पदुच्चेरी 12 लाख आहे. कोटीमध्ये लोकसंख्या कोणाची फक्त दिल्लीची, नंतर पदुच्चेरी, नंतर मग चंदीगडची लोकसंख्या किती 10 लाख. असा काय क्रम आहे. म्हणजे 1.67 कोटी दिल्ली, पुदुच्चेरी 12.47 लाख आणि चंदीगड किती 10 लाख. सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कसं असणार मग सर्वात कमी लोकसंख्येचे. मग कसं का चढता क्रमाने. सर्वात कमी लोकसंख्या जर बघितली सिक्कीम राज्याची 6.10 लाख, म्हणजे 6 लाख लोकसंख्या त्यांची आहे. 6,10,000 लोकसंख्या क्वेश्चनची आहे सिक्कीमची सर्वात कमी. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला आहे. सिक्कीम कधी विसरायचं नाही. आणि ते वरचे जर बघितलं वरचा चार्ट पण नाही विसरायचा. दिल्ली तर मोस्टली कमी विचारलेलं आहे. दिल्ली. सिक्कीमची लोकसंख्या कशी आहे सर्वात कमी. एरिया वाईज जर बघितलं तर कोणतं राज्य मग गोवा. आणि लोकसंख्या वाईज जर बघितलं तर सिक्कीम. तर सिक्कीमची लोकसंख्या सर्वात कमी. नंतर मिझोरामची लोकसंख्या जर बघितली तर किती 10 लाख. नंतर अरुणाचल 13 लाख. नंतर गोव्याची किती 14 लाख. सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल, गोवा. गोव्याची किती मग 14 लाख. हे आकडा हा पाठ करा तुम्ही. बाकी हा क्रम पाठ केला तरी चालते. किंवा कन्फ्युजन जास्त होऊ शकतं. पहिले सुरुवातीच्या रिडिंगला एकच पाठ करायचं, सिक्कीमच पाठ करा. नंतर लक्षात राहिलं तर पाठ करा मग उर्वरित. पण जास्तचं काय तो क्रम पूर्ण पाठ करा. तो क्रम पूर्ण पाठ करा. कमीचा फक्त सिक्कीम आधी पाठ करा आणि नंतर मग मिझोराम, अरुणाचल, गोवा लक्षात राहिलं तर लक्षात ठेवा. आणि लक्षद्वीप जर सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे लक्षद्वीप. किती लोकसंख्या मग 64,473. आणि सिक्कीमची किती होती मग 6,10,000. सिक्कीमची किती होती 6,10,000. लक्षद्वीपची किती 64,000 लोकसंख्या. किती लोकसंख्या आहे 64,000 लोकसंख्या. आता थोडं नॉर्थ साऊथ कसा डिफरन्स होतो ते मी सांगणार तुम्हाला. नॉर्थमध्ये जर बघितलं तर नॉर्थ साऊथ लोकसंख्येचं वितरणामध्ये कसं आहे तफावत आहे भारतामध्ये. म्हणजे नॉर्थमध्ये लोकसंख्या जास्त आहे, घनता जास्त आहे. आपण आधी सुद्धा बघितलं नॉर्थचे किती 6 राज्य मोठे मोठे, साऊथचे किती 4 राज्य. त्यांची लोकसंख्या पण कशी आहे कमी. आता तफावत कशी मग बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड हे जे राज्य आहेत म्हणजे 7 राज्य मिळून 42% लोकसंख्या राहते. वेस्ट बेंगॉल तर त्याच्यामध्ये सोडून दिला आपण. बिमारू स्टेट म्हणतात. याच्यामध्ये ओरिसा जर ॲड केलं त्याला काय म्हणतात बिमारू स्टेट, म्हणजे गरीब राज्य. त्यांच्यामध्ये जर बघितलं तर किती मग 42.4% लोकसंख्या राहते. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड. आणि तेच दक्षिणेकडे जर बघायला आपण केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या 3 राज्यांमध्ये मिळून किती मग 20% लोकसंख्या राहते. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या 3 राज्यांमिळून 20% लोकसंख्या राहते दक्षिणेकडे. किंवा त्याच्यात जर पाहिलं तर किती लोकसंख्या राहते 20% लोकसंख्या राहते. म्हणजे साऊथमध्ये जर बघितलं तर इथे आंध्र प्रदेश पण आहे. आंध्र प्रदेशचा पण सुटलेलं आहे. तर या 4 राज्य मिळून किती लोकसंख्या राहते 20% लोकसंख्या राहते. आणि तीच नॉर्थमध्ये फक्त 7 राज्य मिळून किती लोकसंख्या राहते 40% लोकसंख्या राहते. आता आपण हे जर बघितलं उत्तरेकडील राज्यांचा वृद्धी दर जर बघितला, वाढीचा दर पण पाहिला. उत्तरेकडे आपण बघितलंच होतं त्यांचा बिहारचा किती होता 25% होता. मिझोरमचा किती होता 27% होता. मोठ्या राज्यांमध्ये बिहार होतं. वाढीचा दर काय 20% पेक्षा जास्त. आपण जर बघितलं युपीचा पण 23%च्या आसपास वृद्धी दर आहे. आणि दक्षिण भारताचा जर विचार केला तर वाढीचा वृद्धी दर कसा आहे मग 16. म्हणजे वरच्या राज्यांमध्ये ग्रोथ रेट कसा आहे जास्त आहे. खालच्या राज्यांमध्ये जर बघितलं ग्रोथ रेट कसा आहे कमी आहे.
आणि केरळचा वृद्धी दर तर किती होता मग 4.86%. आपण ऑलरेडी बघितलं. उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या किती 19.98 कोटी. हे ब्राझील देशाच्या लोकसंख्या एवढी होती. ब्राझीलची लोकसंख्या तेव्हा बघितली किती होती 19.5 कोटी. आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं हे 19.98 कोटी आणि अजून 11 कोटी ऍड केले तर किती जाणार 30 कोटीच्या आसपास. युएसएची लोकसंख्या किती होती आपण पाहिली 30 कोटी. हे पण विचारलेला क्वेश्चन आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून युएसएची पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. म्हणजे 19.98 11.23 ऍड केलं तर किती झालं 31 समथिंग कोटी होणार. 31.21 कोटी होणार. 31.21 कोटी होणार. युएसएची लोकसंख्या किती होती 2011ला 30 कोटी. म्हणजे युएसए पेक्षा जास्त आहे 2 राज्यांची लोकसंख्या. हे काय याच्यावर विचारले गेलेले क्वेश्चन आहेत. याच्यावर विचारले गेलेले प्रश्न आहेत. आता आपण पुढचं बघणार आहे लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता हा टॉपिक आपण बघणार आहे. आता लोकसंख्येचं वृद्धी दर झालं, वितरण झालं, आकार झाला लोकसंख्येचा, देशामध्ये राज्यांचा वृद्धी दर कसा आहे, वाढीचा दर कसा आहे, त्याच्यामध्ये वितरण कसं आहे ते आपण पाहिलं. वितरणावर UPSCला आपण क्वेश्चन विचारला जातो. लोकसंख्येचं वितरण देशामध्ये कसं आहे, लोकसंख्या लिंग गुणोत्तरानुसार वितरण कसं आहे. आता ते लिंग गुणोत्तरानुसार तुम्हाला मेन्सचा मी क्वेश्चन सांगेल वाटल्यास कसा त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं. आता आपण जर बघितलं लोकसंख्या घनता, प्रति चौरस किलोमीटर भूप्रदेशावर किती लोक वास्तव्यात आहेत ही दर्शवणारी संकल्पना म्हणजे लोकसंख्या घनता. म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटरला किती लोक वास्तव्य करतात ते दर्शवणारी संकल्पना म्हणजे काय लोकसंख्या घनता किंवा डेन्सिटी त्याला म्हणतो आपण. 2011च्या जनगणनेनुसार जर बघितलं भारताची घनता किती होती 382. आपण ऑलरेडी पाहिलं होतं. तीच जर बघितली 2001ला किती होती मग 325 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. 2001ला जर पाहिलं तर किती होते 325 होते आणि ते वाढून किती झाले 382 झाले. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये किती झाले 57 लोकांची भर पडली. 57 लोकांची भर पडली हा क्वेश्चन विचारला गेला होता. 57, 58 असेच ऑप्शन होते. 57, 58, 59, 60 असे. म्हणजे असे जर ऑप्शन असले क्लोज तर आपल्याला हे दोन आकडे बी माहिती पाहिजे, नाही तर आपण कन्फ्युज होऊन जातो. 57 झाली का 55 झाली का 58 झाली, किती लोकांची भर पडली तर तिथे 57 लोकांची भर पडली होती. पण आपल्याला हे दोन आकडे माहिती पाहिजे. मग दोन आकडे आपण काय करायचे पाठ करायचे. 325 वरनं किती झाली 382 म्हणजे किती लोकांची भर पडली 57 लोकांची भर पडली. 57 लोकांची काय झाली भर पडली. 57 लोकांची या लोकसंख्येमध्ये भर पडली 10 वर्षामध्ये घनतेमध्ये. आता घनता कशी कशी वाढत गेली हे पण आपण बघू. याच्यावर कदाचित याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. 1951ला काय होतं भारताची घनता किती होती असा क्वेश्चन विचारला गेला आहे. हे तर तुम्हाला माहितीच पाहिजे. हे दोन आकडे तर तुम्हाला माहितीच पाहिजे. जर पाहिलं तर आपण मतोमताचेच आकडे घेतलेले. त्याच्यामध्ये जर बघितलं 1901ला किती होती 77 घनता होती. किती होती 77 लोक राहत होते फक्त 1901ला भारतामध्ये. तेव्हा लोकसंख्या किती होती 23 कोटी होती. 23 कोटी होती तेव्हा 77 लोक पर स्क्वेअर किलोमीटरला राहत होते. ते वाढून 1951ला किती झाले 50 वर्षामध्ये 117 झाले. पुढच्या 50 वर्षामध्ये किती वाढले मग डायरेक्ट 200 वाढले. पुढच्या 50 वर्षामध्ये किती वाढले 200. पहिल्या 50 वर्षामध्ये किती वाढले होते 77 आणि 17 म्हणजे हे 30 आणि 40 लोक वाढले. इथे किती वाढले 40 लोक घनतेमध्ये वाढले. आता पर किलोमीटरला इथे किती वाढले, इथे जर बघितलं डायरेक्ट काय झाले 108 लोक वाढले. 208 म्हणजे घनता कशी झाली वाढली. जास्त लोकसंख्येचा विस्फोटमध्ये झाला ना, इथे विस्फोट झाला त्यामुळे काय झाली घनता वाढली. आपल्याला कोणता आकडा लक्षात ठेवायचा हा 77 हा 117. 77 117 नंतर का होणार जास्त लक्षात ठेवलं तर जास्त कन्फ्यूज होणार. 142 177 216 274 आणि इथे किती झाले मग 325 आणि 382 हे दोन आकडे पण लक्षात ठेवायचे. 2001ला घनता किती होती 325 आणि 2011ला घनता किती होती मग 382. 382 इथे किती लोकांची भर पडली 57 लोकांची भर पडली. इथे जर बघितलं तर 26 आणि 25 51 लोकांची भर पडली होती. 1991 ते 2001 मध्ये किती लोकांची भर पडली होती 51 लोकांची भर पडली होती. इथे जर बघितलं तर किती लोकांची भर पडली 57 लोकांची भर पडली. 57 लोकांची भर पडली. आता हा आकडा घनतेचा हा आकडा लक्षात ठेवा 77 117 325 382 325 382. 2011ला किती लोकसंख्या होती लोकसंख्येची घनता 382 आपली घनता होती.
आता तिथे आपण लोकसंख्येच्या एकूण प्रमाणानुसार राज्य बघितली, नंतर लोकसंख्येच्या वृद्धीनुसार राज्य पाहिली. आता यात बघू आपण लोकसंख्येच्या घनतेनुसार महत्वाची राज्य, लोकसंख्येच्या घनतेनुसार महत्वाची राज्य. आता लोकसंख्येची घनता जर बघितली तर सगळ्यात जास्त घनता कुठे मग बिहारमध्ये. सगळ्यात जास्त लोकसंख्या दाटीवाटी कुठे मग बिहारमध्ये. बिहारमध्ये सगळ्यात जास्त घनता किती 1106. 1106 घनता आहे. आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जर बघितलं तर किती आहे मग 1028. हजारच्या वर आहे. हे दोन आकडे तर पाठच करा तुम्ही. 1106 खूप वेळा विचारलं गेलंय. मी बांगलादेशाची किती सांगितली होती 1101. इथे किती आहे 1106. बिहारमध्ये 1106 आणि वेस्ट बेंगॉलमध्ये जर बघितली 1028. 1028 लोकसंख्येची घनता होती वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि बिहारमध्ये किती आहे मग 1106 आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 1028. आणि तीच केरळमध्ये बघितली किती 860. हे 3 का लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगतो. 2001च्या जनगणनेमध्ये जर बघितलं, 2001च्या जनगणनेमध्ये जर बघितलं, वेस्ट बेंगॉल पहिल्या क्रमांकाला होतं. वेस्ट बेंगॉल पहिल्या क्रमांकाला होतं आणि बिहार दुसऱ्या क्रमांकाला होतं. बिहारची घनता दुसऱ्या क्रमांकाला होती. पण ते काय झालं उलटं झालं. ते काय झालं उलटं झालं. म्हणजे घनतेमध्ये बिहार पहिल्या नंबरला गेलं वेस्ट बेंगॉलपेक्षा. वेस्ट बेंगॉलपेक्षा काय झालं पहिल्या क्रमांकाला गेलं. हे वाटलं हा 903 पाठ करून ठेवा. 903 वेस्ट बेंगॉलचा होता कधी 2001ला. आणि 2011ला जर पाहिलं तर बिहारची घनता किती मग 1106. 1106. आणि नंतर मग बिहार नंतर काय वेस्ट बेंगॉल 1028. नंतर काय मग केरळ 860. नंतर उत्तर प्रदेश, हरियाणा. महाराष्ट्राचा क्रमांक किती लागतो मग महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365. 365 महाराष्ट्राची डिटेल लोकसंख्या बघू आपण. 365 लोकसंख्या आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो घनतेमध्ये. आणि केंद्रशासित प्रदेश जर ॲड केले ना तर आपला 18वा क्रमांक लागतो. आपला किती क्रमांक लागतो 18वा. म्हणजे इथे तमिळनाडू आहे, गोवा आहे, इथे 6व्या नंबरला तमिळनाडू आहे, लगेच गोवा आहे. असे वेगवेगळे राज्य आहेत. म्हणजे इथे दाटीवाटीने लोकसंख्या राहते. तेवढं आपल्याला गरज नाही. गरज काय आपल्या पहिले 5 आपल्याला लक्षात येत. बिहार, वेस्ट बेंगॉल, केरळ, नंतर उत्तर प्रदेश, हरियाणा. उत्तर प्रदेश, हरियाणा. पहिले 3 जरी लक्षात ठेवले तरी चालतात. पहिले 3 जरी लक्षात ठेवले तरी चालतात. बिहार, वेस्ट बेंगॉल आणि केरळ. बिहार, वेस्ट बेंगॉल, केरळ. बिहारचा आकडा लक्षात ठेवा, केरळचा आकडा लक्षात ठेवा. आणि वेस्ट बेंगॉलचा मागचा क्रम कसा होता. वेस्ट बेंगॉलला 903 घनता होती. ती काय झाली बदलली. ती बदलली. बिहारपेक्षा वेस्ट बेंगॉल खाली गेलं. बिहार वरच्या बाजूला आता घनतेच्या बाबतीत. आणि सगळ्यात कमी घनता कोणाची मग अरुणाचल प्रदेश. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलाय. अरुणाचल प्रदेशाची घनता जर बघितली 17 आहे. आणि तीच किती होती मग 2001ला 13 होती. 13ची काय झाली 17 झाली. त्यानंतर सगळ्यात शेवटी काय मिझोरम किती 52. 42ची काय झाली 52 झाली. नंतर सिक्कीम. एवढं लक्षात नका ठेवू. अरुणाचल प्रदेश आधी लक्षात ठेवा. नाही तर काय होतं सगळं कन्फ्युजन होऊन जातं. अरुणाचल प्रदेशची घनता किती होती मग 17. लोकसंख्येची घनता किती 2011ला 17. ती आधी किती होती 13. पर स्क्वेअर किलोमीटरला 17 लोक राहतात तिथे. पण तिथे काय 17 लोक राहतात. आता पुढचा टॉपिक आपण बघू. हे राज्यांचं झालं. आता आपण बघणार आहे केंद्रशासित प्रदेशांचं. केंद्रशासित प्रदेशांचा विचार करू. राज्यांमध्ये सगळ्यात जास्त घनता कोणाची मग बिहारची 1106. सगळ्यात कमी घनता कोणाची अरुणाचल प्रदेशची फक्त 17. आता केंद्रशासित प्रदेशांचा विचार करू. केंद्रशासित प्रदेशांमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त घनता कोणाची मग दिल्लीची 11,297. 11,297. शहरांमध्ये जर बघितलं तर मुंबई उपनगरची. ते आपण पुढे बघणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरची मुंबईची. तर बघितलं तर केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला सगळ्यात जास्त घनता कोणाची मग दिल्लीची. हा क्वेश्चन विचारला गेलाय 11,297. हे 4 पर्यंत विचारलं गेलं. ज्यांची 2000च्या वर घनता आहे. 2000च्या वर घनता आहे. लक्षद्वीप पर्यंत जर पाहिलं तर याची लोकसंख्या किती चंदीगडची 9,000. दिल्लीची किती 11,297. एवढं डिटेलने लक्षात ठेवला आकडा तरी चालतंय. 11,717 आहे. चंदीगडची किती मग 9,000 आहे. नंतर पुदुच्चेरीची 2500. नंतर दमणदीवची 2100. दमणदीवची किती 2100. नंतर लक्षद्वीपची किती 2013. दमणदीव, लक्षद्वीप, दादरा नगर हवेलीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. पण काय पहिला दिल्ली, नंतर चंदीगड, नंतर पुदुच्चेरी, नंतर दमणदीव, नंतर लक्षद्वीप.
लक्षद्वीपची घनता किती आहे 2013 आहे. लक्षद्वीपची घनता लोकसंख्येमध्ये जर बघितलं लक्षद्वीपची सगळ्यात कमी लोकसंख्या आहे किती 64,000 आपण बघितलं. आणि राज्यामध्ये कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं होतं सिक्कीम किती 6,10,000. लक्षद्वीपची घनता जर बघितली तर जास्त आहे म्हणजे एरिया वाईज लक्षद्वीप कसं आहे छोटं आहे त्यामुळे लोकसंख्येची घनता कशी आहे लक्षद्वीपची 2013 आहे 2013. नंतर दादरा नगर हवेली 698. सगळ्यात कमी अंदमान निकोबारची किती आहे 46. म्हणजे जर बघितलं केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर हे पहिले 6 केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या घनतेच्या वर आहे 382च्या वर आहे. आणि कमी घनता कोणाची मग 46 अंदमान निकोबार. आणि केंद्र आणि राज्यशासित प्रदेशांचा जर विचार केला तर पहिलाच सगळ्यात कमी कोणाची मग सगळ्यात कमी अरुणाचल प्रदेशची. नंतर कोणाचा नंबर लागतो अंदमान निकोबारचा किती आहे 46. मिझोरमची पण किती होती 52. मिझोरमची पण घनता किती होती 52. म्हणजे जर कमीचा क्रम लावला तर अरुणाचल प्रदेश नंतर काय आहे मग अंदमान निकोबार त्याची किती आहे मग 46 घनता आहे फक्त. 46 लोक पर स्क्वेअर किलोमीटरला अंदमान निकोबारमध्ये राहतात. हे आपण घनतेचं पाहिलं म्हणजे भारताची घनता आपण पाहिली. भारताच्या घनतेनंतर जर पाहिलं तर आपण काय पाहिलं भारताच्या घनतेनंतर राज्यांचा क्रम पाहिला घनतेनुसार. राज्याचा क्रम नंतर आपण काय घनता कशी कशी वाढत गेली 77 होती 1901ला ती 382 कशी झाली भारतामध्ये. नंतर राज्यांचा क्रम कसा कोणत्या राज्यामध्ये जास्त कोणत्या राज्यामध्ये कमी हे पाहिलं. आणि आता आपण बघणार आहोत सेक्स रेशो लिंग गुणोत्तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारले जातात. लिंग गुणोत्तरावर UPSCला पण क्वेश्चन विचारला होता की भारतातील राज्यनिहाय लिंग गुणोत्तराचं वितरण स्पष्ट करा असा क्वेश्चन काय होता जिओग्राफी ऑप्शनलला होता. तो कसा लिहायचा किंवा कसं त्याच्यामध्ये लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले आधी आपण लिंग गुणोत्तर म्हणजे काय ते समजून घेऊ. लिंग गुणोत्तर म्हणजे काय दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे हे दर्शवणारं म्हणजे काय लिंग गुणोत्तर. दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे हे दर्शवणारं म्हणजे हे दर्शवणारी संकल्पना इथे आपल्याला ते वाक्य सुटलेलं आहे. हे दर्शवणारी संकल्पना म्हणजेच काय लिंग गुणोत्तर होय. हे दर्शवणारी संकल्पना म्हणजे काय लिंग गुणोत्तर. आता लिंग गुणोत्तर काढायचं कसं हा फॉर्म्युला पण खूप वेळा विचारलाय. विशिष्ट क्षेत्रातील एकूण स्त्रियांची संख्या भागिले त्याच क्षेत्रातील एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000. इथे काय 1000चं 100 करू शकतात 100चं 1000 करू इथे 10,000 पण करू शकतात किंवा हे वर खाली करू शकतात. म्हणजे विशिष्ट क्षेत्रामध्ये जसं की आता एखादी सिटी तिथे 5,000 स्त्रिया आहेत 5,000 स्त्रिया आहेत आणि 6,000 पुरुष आहेत 6,000 पुरुष आहेत गुणिले काय करणार गुणिले 1000 इथे जर बघितलं हा 0 गेला हा 0 हा 0 गेला हा 0 हा 0 गेला हा 0 म्हणजे काय झालं याचे गुणिले 1000 5,000 भागिले 6 जर केलं तर किती येणार 636 60 48 2 उरला 7 परत 7 म्हणजे 833च्या आसपास लिंग गुणोत्तर यांचं आहे. किती येणार म्हणजे 1000 मागे किती होणार 1000 स्त्रिया ते 833 स्त्रिया म्हणजे अशा ठिकाणी जिथे 5,000 लोकसंख्या आणि 6,000 माणसं असं लिंग गुणोत्तर कुठे काढलं जातं भारतामध्ये काढलं जातं. जसं की भारतामध्ये स्त्रिया किती सांगितल्या होत्या मी पुरुष किती सांगितले होते पुरुष सांगितले होते 62.32 कोटी आणि महिला किती होत्या 58.76 कोटी गुणिले काय करायचं 1000 हे काय होणार भारताचं लिंग गुणोत्तर येणार. असं काढलं तर भारताचं काय होणार लिंग गुणोत्तर येणार. आणि ते लिंग गुणोत्तर किती भारताचं 2011 मध्ये 943 किती लिंग गुणोत्तर 943 म्हणजे 1000 माणसं असतील तर ते काय 943च महिला आहेत 943च महिला आहेत. त्यामुळे काय आपले विविध प्रॉब्लेम समाजामध्ये निर्माण झाले ते प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे ना. विवाहाला आजकाल मुली मिळत नाही ते कशामुळे मिळतं लिंग मुली भेटत नाही ते कशामुळे लिंग गुणोत्तर कमी झाल्यामुळे आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय हे दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे हे सांगणारी संकल्पना म्हणजे लिंग गुणोत्तर. त्याच्यामध्ये जर बघितलं तर लिंग गुणोत्तर काढायचं कसं विशिष्ट क्षेत्रामध्ये एकूण स्त्रियांची संख्या भागिले विशिष्ट क्षेत्रातील एकूण पुरुषांची संख्या हे उलटं झालं सॉरी इथे आपण 58 इथे स्त्रियांची संख्या आधी घेणार 58
76 भागिले 62.32 गुणिले 1000. विशिष्ट क्षेत्रातील पुरुषांची संख्या गुणिले काय करणार 1000, गुणिले काय करणार 1000. ते निघणार काय आपलं लिंग गुणोत्तर. तेच 2001 मध्ये किती होतं 933. आपण ऑलरेडी पाहिलं होतं, ऑलरेडी पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये. 933 वरनं किती झालं 943. म्हणजे 10 अंकांनी लिंग गुणोत्तर काय आपलं सुधारलं. थोडी पॉझिटिव्ह बाजू असली तरी पण काय झालं आपलं बाल लिंग गुणोत्तर काय घसरलेलं आहे. बाल लिंग गुणोत्तर घसरलेलं आहे ते आपण बघणार आहे. बाल लिंग गुणोत्तर काय 8 अंकांनी घसरलेलं आहे, 8 अंकांनी घसरलेलं आहे. आता लिंग गुणोत्तर हे कसं कसं बदलत गेलं याच्यावर पण क्वेश्चन विचारले गेलेले, याच्यावर पण क्वेश्चन विचारले गेलेले. 1901 ला जर बघितलं, 1901 ला जर बघितलं तर लिंग गुणोत्तर काय होतं, लिंग गुणोत्तर 971 होतं, 971 होतं. तेच कमी होत 964 झालं, 955, 950. आणि 1951 ला जर बघितलं तर 946 झालं. 1971चा 1901चा आकडा पाठ करा तुम्ही, 971. मग कमी कमी होत आलं, इथे पण कमी झालं पण इथे 1 न वाढलं फक्त. 1940 ते 1951 मध्ये काय 1 ने वाढलं, 945 वरनं 946 झालं. म्हणजे इथे काय 10-10 वर्षाला लिंग गुणोत्तर कमी झालं. इथे लोकसंख्या घटली तरी पण लिंग गुणोत्तर काय घटलं 1911 ला, 1921 ला पण 955 झालं, 950 झालं, 945 झालं. इथे तर 5-5 नेच घट आहे, 955, 50, 45. इथे 971 वरनं काय झालं 964 झालं. आणि त्यानंतर परत लोकसंख्या काय इथे 1 ने वाढलं 1951 ला, नंतर परत घट व्हायला सुरुवात झाली. 1971 पर्यंत परत घटलं, नंतर मग काय 4 ने वाढलं, परत काय मग घट झाली 1927 ला परत काय झाली घट झाली. म्हणजे ते 4 ने वाढलं, परत काय झालं 927 झालं 1951 ला, 927 झालं 1991 ला, 927. आणि 927 वरनं मग पुढे पुढे काय थोडी वाढ होत गेली. इथे जर बघितलं 6 ने वाढलं, इथे 10 ने वाढलं. इथे जर बघितलं लिंग गुणोत्तर काय 10 ने वाढलं. इथून पुढचे आकडे लक्षात ठेवा, इथून फक्त ॲनालिसिस लक्षात ठेवलं तरी चालतंय. हा पहिला आकडा 971 लक्षात ठेवा 1901 ला, आणि 1951 ला किती होतं 946. तेच जर बघितलं लिंग गुणोत्तर 1991 ला किती झालं 927. नंतर 2001 ला किती झालं 933, 2011 ला किती झालं 943. म्हणजे 10 अंकांनी लिंग गुणोत्तर वाढलं. इथे जर बघितलं 1991 ते 2001 मध्ये काय 6 अंकांनी वाढलं. लिंग गुणोत्तर किती अंकांनी वाढलं 6 अंकांनी वाढलं. ते शेवटचे आकडे तुम्ही पाठ राहू द्या, शेवटचे आकडे पाठ करा. आता पुढचं जर बघितलं हे विचारलं जातं लिंग गुणोत्तरानुसार राज्य घनतेनुसार पाहिले आपण. आता लिंग गुणोत्तरानुसार जर बघितलं वृद्धीनुसार पाहिले, त्यामुळे हे सारखं वाचायचं. याच्यावर जर बघितलं 2-3 क्वेश्चन तुम्हाला 100% येणार. म्हणजे थोडं जर वाचलेलं असलं तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होतो. याच्यात जर बघितलं राज्य केंद्रशासित जास्त लिंग गुणोत्तरानुसार उतरता क्रम आपल्याला बघायचा. सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कुठे आहे सगळ्यांनाच माहिती आहे, केरळमध्ये 1084 केरळमध्ये लिंग गुणोत्तर. त्यानंतर पुदुच्चेरी किती 1034. हे 2 आकडे लक्षात ठेवा. तमिळनाडू पण विचारलेलं आहे, 996, आंध्र प्रदेश 992, मणिपूर पण किती आहे 992. सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर 1084 कोणाचं आहे केरळचं आहे. नंतर 1034 कोणाचं आहे पुदुच्चेरीचं आहे. केंद्रशासित प्रदेश आहे. नंतर तमिळनाडू 996, 1000च्या आसपास आहे यांचं पण. नंतर आंध्र प्रदेश 992, मणिपूर 992. म्हणजे जेवढं एज्युकेशन चांगलं तेवढं काय लिंग गुणोत्तर सुधारलेलं आहे असं एकंदरीत याच्यावरनं दिसतं. म्हणजे जिथे साक्षरता जास्त, स्त्री पुरुष डिफरन्स कमी किंवा भेदभाव कमी, तिथे काय होतं लोकसंख्येचं गुणोत्तर सुधारतं. स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर सुधारतं. आणि राज्य केंद्रशासित प्रदेश कमी लिंग गुणोत्तरानुसार जर चढता क्रम बघितला, कमी लिंग गुणोत्तर दमन दीव आणि दादरा नगर हवेलीमध्ये किती ग्रोथ रेट होता 55.50%. याच्यामध्ये किती होता 53.56% ग्रोथ रेट होता. पण इथे जर बघितलं तर आता कमी लिंग गुणोत्तर असण्याची कारणं काय आहेत. आता तिथे काय स्थलांतर जास्त आहे तिथे, म्हणजे लोकसंख्या वाढ कशामुळे झाली
स्थलांतर काय होतं नेमकं पुरुषांचं होतं. जर बघितलं आपल्याकडे काम करायला जर बघितलं बिहारमधून उत्तर प्रदेशातून लोक येत असतील तर ते आपले वाईफ किंवा लेडीज घेऊन येतात का, कमी आणतात. म्हणजे कमी 10 लोक येत असतील त्याच्या मागे एकच लेडीज येणार. तशामुळे याचं काय आहे, याचं लिंग गुणोत्तर दमन दीवचं कमी, दमन दीव आणि दादरा नगर हवेलीचं कमी. तिथे दादरा नगर हवेली होतं, इथे कशामध्ये ग्रोथ रेटमध्ये. आणि लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात कमी काय मग दमन दीव 618. किती लिंग गुणोत्तर 618 आहे. किती लिंग गुणोत्तर आहे 618, सर्वात कमी. त्यानंतर चंदीगड दिल्ली इथे पण काय स्थलांतरामुळेच. अंदमान निकोबारमध्ये पण काय लिंग गुणोत्तर कमी. अंदमान निकोबारमध्ये लिंग गुणोत्तर कमी. राज्यांचा विचार जर केला तर हरियाणा राज्यामध्ये सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर. हरियाणा राज्यामध्ये काय सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे 879. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलाय. हरियाणा जर बघितलं तर किती आहे 879, म्हणजे 879 महिला आहेत 1000 पुरुषांमागे. 879 महिला आहेत 1000 पुरुषांमागे. त्यानंतर जम्मू काश्मीर आहे 889, नंतर सिक्कीम आहे 890 आणि पंजाब आहे 895. हे पण खूप वेळा विचारलं, हरियाणा जम्मू काश्मीर सिक्कीम. लोक काय करतात हरियाणा नंतर पंजाब समजतात. हरियाणा नंतर पंजाब आहे कमीवाला, तर पंजाब नाही येतं काय आहे जम्मू काश्मीर आहे कमीवाला. नंतर काय सिक्कीम, नंतर काय मग पंजाब, नंतर काय पंजाब. परत एकदा रिवाइज करतो मी तुम्हाला, वर घेतो थोडंसं वरच्या बाजूला. सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे मग केरळचं 1084, नंतर पुदुच्चेरी 1037, नंतर तमिळनाडू 996, नंतर आंध्र प्रदेश 992, मणिपूर 992. आंध्र प्रदेश मणिपूर 992. नंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर बघितलं तर दमन दीव 618. हा आकडा पाठच करायचा. 618 हा आकडा पाठच करायचा. नंतर दादरा नगर हवेली 774. हे पाठ नाही केलं तरी चालतंय. मग आकडा जर बघितलं चंदीगड दिल्ली अंदमान निकोबार हे पाठ करायचं का नाही पाठ करायचं, आकडे क्रम फक्त लक्षात ठेवा. जर बघितलं तर इथे जर बघितलं तर हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये चांगलं लिंग गुणोत्तर कोणाचं आहे पुदुच्चेरीचं आहे. बाकीच्यांचं लिंग गुणोत्तर कसं आहे कमी. केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला तर बाकीच्यांचं लिंग गुणोत्तर कमी आहे. फक्त काय आहे पुदुच्चेरीचं जास्त आहे. लक्षद्वीपचं पण ॲव्हरेज आहे. लक्षद्वीपचं पण काय आहे ॲव्हरेज आहे. पुदुच्चेरी लक्षद्वीप काय व्यवस्थित आहे, पण बाकीच्यांमध्ये काय लिंग गुणोत्तर कमी आहे, कारण की इथे स्थलांतर जास्त आहे. आणि हरियाणाचा विचार केला, हरियाणामध्ये जर बघितलं सर्वात कमी लिंग गुणोत्तर. हा आकडा पण पाठ करायचा 879, 879 हा आकडा पण पाठ करायचा. त्यानंतर जम्मू काश्मीर नंतर सिक्कीम नंतर मग पंजाब, सिक्कीम नंतर पंजाब 895. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं, ह्याच्यामध्ये अजून दुसरा टॉपिक येतो की चाइल्ड सेक्स रेशो. आता राज्याचा विचार केला तर सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कुठे आहे मग केरळमध्ये, आणि राज्यांचा सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे मग हरियाणामध्ये. सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर हरियाणामध्ये 839 आहे. 839 इथे 879 झालंय, सॉरी इथे 879 आहे, हे 839 हे चुकलेला दिसतो. हे आपण एकदा बघू, पुढच्या लेक्चरला करेक्शन करू. इथे 879 किंवा 839, 879च आहे पण हा इथे 879च आहे. 879 इथे काय हरियाणा 879, मग वाढत गेलंय ना, इथे 879 म्हटल्यावर इथे 879. हरियाणाचं काय 879, इथे पण 879 करून घेऊ आपण. जेव्हा नोट्स आपण टेलिग्राम चॅनलला टाकू तेव्हा करेक्शन करून घेऊ. नंतर जर बघितलं तर केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे मग पुदुच्चेरीच. सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे पुदुच्चेरीच 1034. आणि कमी जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेशामध्ये काय दमन दीव 618. किती आहे 618. मागच्या जनगणनेपेक्षा दमनदीवचं जर बघितलं 2001ला किती होतं 700 होतं, तेच किती झालं 618. म्हणजे लिंग गुणोत्तर खूप कमी झालं. 700 वरनं डायरेक्ट 600. 2011च्या जनगणनेमध्ये फक्त जर बघितलं 2011च्या जनगणनेमध्ये फक्त बिहार, जम्मू काश्मीर, गुजरात
या 3 राज्यांचं लिंग गुणोत्तर 2001 पेक्षा कमी झालं. हा क्वेश्चन विचारला गेलाय. लिंग गुणोत्तर कोणत्या 3 राज्यांचं कमी झालं? तर बिहार, जम्मू काश्मीर आणि गुजरात. गुजरातचं पण लिंग गुणोत्तर 2001 पेक्षा कमी झालं. बाकी सगळ्यांचं लिंग गुणोत्तर वाढलं. दमन दीवचंच कमी झालं आणि दुसरं काय, या 3 राज्यांचं कमी झालं, बिहार, जम्मू काश्मीर आणि गुजरात. बिहार, जम्मू काश्मीर, आपल्याला वाटतं हरियाणाचं कमी झालं, पण हरियाणाचं सुधारलं. 2001 पेक्षा 2011ला थोडंसं सुधारलं. बाकी राज्यांमध्ये जर बघितलं तर बिहार, जम्मू काश्मीर, गुजरात या 3 राज्यांचं लिंग गुणोत्तर काय 2001 पेक्षा कमी झालं. जसं की कमी लिंग गुणोत्तर असले पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड यांचं लिंग गुणोत्तर कसं आहे, थोडं वाढलेलं आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली यांचं लिंग गुणोत्तर काय आहे, वाढलेलं आहे. ईशान्य भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतापेक्षा लिंग गुणोत्तर कसं आहे, जास्त आहे. ईशान्य भारतामध्ये लिंग गुणोत्तर कसं आहे, जास्त आहे. त्यामध्ये कमी काय होतं मग, सिक्कीम आणि नागालँड. सिक्कीमचं आपण ऑलरेडी पाहिलं, 890 होतं. सिक्कीमचं 890 होतं. आणि जम्मू काश्मीरचं किती होतं, 889. आणि पंजाबचं किती होतं, 895. सिक्कीम, नागालँड आणि सिक्कीम वगळता सगळ्यांचं कसं आहे, दक्षिण म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे ईशान्य भारत आणि दक्षिण भारत याचं लिंग गुणोत्तर कसं आहे, चांगलं आहे. त्याच्यामध्ये काय सोडायचं, फक्त नागालँड, सिक्कीम वगळता सगळ्यांचं लिंग गुणोत्तर कसं आहे, चांगलं आहे, दक्षिण भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये. आता जर बघितलं, आपल्याला असा क्वेश्चन विचारला गेला होता की लिंग गुणोत्तरानुसार भारताचं राज्यनिहाय लिंग गुणाचं वितरण स्पष्ट करा, असा जिओग्राफी ऑप्शनलमध्ये विचारला होता. मग आता काय करायचं, असा मॅप काढायचा, भारताचा मॅप. आता मगाशी काढून दाखवला होता मी तुम्हाला. मगाशी मॅप काढल्यानंतर काय आहे, आपल्याला राज्य माहिती पाहिजे, कोणत्या राज्याचं लिंग गुणोत्तर. पहिले आणि थोडं चुकला पण इथे जागा कमी पडल्यामुळे चुकला. आता इथे काय, आपण काय करायचे, गट करायचे. पहिला गट करायचा 1000 पेक्षा जास्त. 1000 पेक्षा जास्त. नंतर 900 ते 1000. 900 ते 1000. 900 पेक्षा कमी. 1000 पेक्षा जास्त आपण दाखवले, समजा असे 1000 पेक्षा जास्त कुठे होतं मग, केरळ आणि पुदुच्चेरी मध्ये. आता इथे केरळ आहे, आपल्याला माहिती पाहिजे, पुदुच्चेरी इथे असं दाखवलं. नंतर जर बघितलं 900 ते 1000 मध्ये उर्वरित जे होते तेवढे, आणि कमी 900 पेक्षा कमी असलेलं कोणतं होतं मग, जम्मू काश्मीर होतं, पंजाब होतं, सिक्कीम होतं. इकडे नागालँड आहे, आपण पाहिलं नागालँड आहे. इथे JNK आहे ना, हरियाणा आहे, पंजाब आहे, दिल्ली आहे, चंदीगड आहे. हे काय आहे, कमी. हे काय 900 पेक्षा कमी. ते कसे दाखवले आपण, असे 900 पेक्षा कमी. आणि उर्वरित भारताचा आपल्याला जमत नाही. समजा आपल्याला जर 900 ते 1000 बी माहिती असेल तर आपण त्याची फोड करू शकतो, पण आपल्याला समजा एवढा डाटा माहिती, तरी आपण याच्यावर काय क्वेश्चन लिहू शकतो. याच्यावर काय, मग आता उर्वरित भारताचं समजा आपण असे आडव्या रेषेने दाखवलं 900 ते 1000, आणि हे कमीवाला असं दाखवलं डॉटनी. असा एक मॅप काढला, समजा आपण असा मॅप काढला, असं व्यवस्थित परीक्षेमध्ये व्यवस्थित मॅप काढायचा आहे. असा मॅप काढला आणि हे एक्सप्लेन करायचं. आता पहिल्यांदा लिंग गुणोत्तर राज्यनिहाय लिंग गुणोत्तरचं वितरण स्पष्ट करा, असं जर पहिले काय लिहिणार तुम्ही, डेफिनेशन लिहिणार, लिंग गुणोत्तर म्हणजे काय, लिंग गुणोत्तर कसं काढतात. मग भारताचं सध्या काय, 2001ला किती होतं, 2001ला एवढं होतं, सध्या आपलं एवढं वाढलं, 10 अंकांनी सुधार झाला. त्यानंतर आपण काय लिहिणार, राज्यनिहाय जर लिंग गुणोत्तर बघितलं तर सर्वात जास्त कोणाचं आहे, मग केरळचं आहे. नंतर सर्वात कमी कोणाचं आहे, दमन दीवचं आहे. दमन दीवचं आपण ते बघू शकतो, केंद्रशासित प्रदेश इथे कमी दाखवू शकतो आपण. अंदमान निकोबार कमी दाखवू शकतो. लक्षद्वीपचं मीडियम आहे. म्हणजे असं दमन दीवचं आहे. असं थोडं स्पष्ट केल्यानंतर आपण जास्त, मग त्याचे 1000 पेक्षा जास्त, मग याच्यामध्ये आपण केरळचं किती, पुदुच्चेरीचं किती हे आपण देऊ शकतो, स्पष्ट करू शकतो. परत याच्यात उर्वरित राज्य टाकू शकतो. याच्यामध्ये
800 900च्या खालची राज्य टाकू शकतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. जेवढे आकडे माहिती तेवढं आपण देऊ शकतो. आणि त्याचं कन्क्लुजन झाल्यानंतर आपण शेवटी हे स्पष्ट केल्यानंतर काय 15 मार्काला क्वेश्चन आहे. समजा एवढं स्पष्ट केलं, 3 गटामध्ये जरी आपण स्पष्ट केलं तर पुढे काय स्पष्ट करणार, मग आपण फक्त कन्क्लुजन लिहायचं. असं जरी असलं तरी आपलं लिंग गुणोत्तर जरी 10 अंकांनी सुधारलेलं असलं तरी 2001ला किती होतं बाल लिंग गुणोत्तर जर बघितलं भारताचं तर 2001ला हे 927 होतं, ते घटून आता 919 झालंय. म्हणजे लिंग गुणोत्तर सुधारलं जरी असलं तरी भारतामध्ये बाल लिंग गुणोत्तर हे 8 अंकांनी कमी झालंय. त्यामुळे भारत देशाला लिंग गुणोत्तर सुधारण्याची अत्यंत गरज किंवा आवश्यकता आहे. असं आपण काय करू शकतो, हा मेन्सचा क्वेश्चन सुद्धा याच्यावर सॉल्व्ह करू शकतो. याच्यावर काय करू शकतो, आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा फ्रेम करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. लोकसंख्या भूगोलमध्ये हा काय महत्त्वाचा टॉपिक आहे. GSला पण विचारू शकतात किंवा मग ऑप्शनल जिओग्राफीला पण मेन्सला क्वेश्चन विचारला जातो, UPSCला विचारला जातो. आता MPSCला असा क्वेश्चन विचारला जाणार. आता आपण बघणार आहे लिंग गुणोत्तर. हे पण तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं. ग्रामीण आणि शहरी लिंग गुणोत्तर हे प्रिलिमला वगैरे क्वेश्चन विचारला गेलाय. भारताचं किती मग लिंग गुणोत्तर 943 आहे, ते किती होतं 933 होतं. 10 अंकांनी वाढ झाली. ग्रामीणमध्ये जर बघितलं असं वाक्य विचारलं होतं, आकडा नव्हता विचारला, ग्रामीणपेक्षा शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर अधिक सुधारलं. जर बघितलं इथे 900 वरून किती झालं 929, म्हणजे हे काय झालं 29 अंकांनी वाढ झाली. इथे 946 वरून किती झालं 949, म्हणजे इथे किती झाले 3 अंकांनी सुधार झाले. म्हणजे ग्रामीणपेक्षा शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर काय चांगल्या प्रकारे सुधारलं. ग्रामीणचं लिंग गुणोत्तर कसं आहे पण चांगलं आहे 949, याचं किती शहरीचं 929. हे टोटल लोकसंख्या दिलेली जर बघितलं 121.08 कोटी काय आहे एकूण लोकसंख्या, त्यातली 62.32 कोटी किती आहे पुरुष आहे आणि 58.76 कोटी काय महिला आहेत. टक्केवारीमध्ये विचार केला तर 51.5% पुरुष आहे, 48.5% काय महिला आहे. भारतामध्ये 48.5% काय महिला आहे. आता पुढचा टॉपिक आहे आपला चाइल्ड सेक्स रेशो. चाइल्ड सेक्स रेशो कसं असतं, 0 ते 6 वर्षेपर्यंतच्या 1000 पुरुष बालकांमध्ये स्त्री बालिकांचे प्रमाण किती. स्त्री बालिकांचे प्रमाण काढल्यास काय मिळतं आपल्याला बाललिंग गुणोत्तर. म्हणजे जर बघितलं 0 ते 6, आता बाललिंग गुणोत्तर इज इक्वल टू काय होणार आहे ते 0 ते 6 स्त्री बालिकांचे प्रमाण भागिले काय 0 ते 6 पुरुष बालकांचे प्रमाण गुणिले 1000. असं केलं तर आपल्याला काय मिळतं बाललिंग गुणोत्तर मिळतं. आता भारताचं बाललिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटाचं आपण बघणार आहोत. पुढच्या पेजला आहे ते, पुढच्या पेजला 1951ला जर बघितलं तिथे किती लिंग गुणोत्तर होतं 946 होतं. 946 होतं. बाललिंग गुणोत्तर 1951ला बघितलं तर किती आहे 983 होतं. म्हणजे लिंग गुणोत्तरापेक्षा बाललिंग गुणोत्तर चांगलं होतं 1951ला. पण तेच 2011 पर्यंत पाहिलं तर कमी कमी होत आलं, सतत कमी होत आलं. आणि किती राहिलं आपलं 919. 919 हा आकडा खूप वेळा विचारला. 927 वरून 919 झालं. तेच 1951ला कसं होतं 983. तिथे जरी लिंग गुणोत्तरामध्ये कमी जास्त होत आलं, पण बाललिंग गुणोत्तर कसं झालं नेहमी कमी कमी होत आलं. इथे जर बघितलं तर काय होतं 934 होतं लिंग गुणोत्तर. इथे 934 होतं, इथे 930 होतं. 930 वरनं 4ने वाढलं होतं. 4ने वाढल्यानंतर काय 927 नंतर 943, म्हणजे 933 नंतर 943 थोडंसं वाढलं होतं. इथे ना इथे 934 होतं लिंग गुणोत्तर, इथे 930, 933 आणि 927. पुढचा टॉपिक 927.
927, 933, 943. म्हणजे लिंग गुणोत्तर सतत वाढत जरी असलं, लिंग गुणोत्तर अडल्टचं लिंग गुणोत्तर म्हणजे पूर्ण जर लिंग गुणोत्तर जरी वाढत असलं तरी इथे बाल लिंग गुणोत्तर काय आहे, सतत घट होत आलं. 927 वरनं किती झालं, 919 झालं. म्हणजे तक्ता पाहिल्यास आपल्याला काय झालं, बाल लिंग गुणोत्तर 1951 पासून सतत काय कमी होत झालं. 2001ला किती होतं, 927, ते घटून किती झालं, 919. 8 अंकांनी काय झालं, कमी झालं. 8 अंकांनी कमी झालं. लिंग गुणोत्तर जरी 10 अंकांनी वाढलेलं असलं तरी बाललिंग गुणोत्तर कसं झालं, 8 अंकांनी घट झाली. बाललिंग गुणोत्तरामध्ये 8 अंकांनी घट झालेली आपल्या भारतामध्ये. बाललिंग गुणोत्तर विचार केला तर सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर, सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर, तिथे लिंग गुणोत्तर कोणाचं जास्त होतं, केरळाचं होतं. तर सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणाचं आहे मग, अरुणाचल प्रदेश, 972. व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय. बाललिंग गुणोत्तर सगळ्यात चांगलं कोणाचं आहे, अरुणाचल प्रदेशाचं. आणि सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर कोणाचं आहे मग, हरियाणाचं, 837. लिंग गुणोत्तर किती होतं, 879 होतं. आणि बाललिंग गुणोत्तर किती आहे, 837. हरियाणा बाललिंग गुणोत्तरात बी कमी आहे आणि लिंग गुणोत्तरात बी कमी. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर कोणाचं होतं मग, दमन दीवचं होतं. दमन दीवचं होतं. आणि सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणाचं होतं, लिंग गुणोत्तर कोणाचं होतं, केरळचं होतं. बाललिंग गुणोत्तरचा विचार केला तर सगळ्यात जास्त पुदुच्चेरीचं होतं केंद्रशासित प्रदेशामध्ये. इथे जर बघितलं तर सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर हरियाणाचं आहे आणि सगळ्यात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणाचं आहे, अरुणाचल प्रदेशाचं आहे. अरुणाचल प्रदेश. आता उतरता क्रम विचार आपण दिलेला आहे, उतरता क्रम दिलेला आहे. पुढच्या 3 दिलाय फक्त. सगळ्यात कमी कोणाचं आहे मग, हरियाणाचं 834. नंतर काय, पंजाब, जम्मू काश्मीर दिले. तिथे कसा क्रम होता, हरियाणा राज्याचा विचार केला, हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम आणि पंजाब असा क्रम होता. इथे कसं आहे, हरियाणा, पंजाब. बाललिंग गुणोत्तरामध्ये कमीमध्ये हरियाणाचा दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं कमीमध्ये जास्तचा जर विचार केला, जास्तचा विचार केला तर अरुणाचल प्रदेश सगळ्यात जास्त, अरुणाचल प्रदेश सगळ्यात जास्त. अरुणाचल प्रदेश नंतर क्रमांक कोणाचा आहे मग, मिझोराम, मेघालय, पुदुच्चेरी. म्हणजे नॉर्थ ईस्टची राज्य एक्सेप्ट सिक्कीम आणि नागालँड, तिथे कसं होतं, लिंग गुणोत्तर कमी होतं, लिंग गुणोत्तर कमी होतं. बाललिंग गुणोत्तर मध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे मग, अरुणाचल प्रदेश. एकच पाठ करा, जास्त पाठ केलं तर कन्फ्युजन होऊ शकतं. आणि 2001 ते 11 मध्ये सर्वाधिक बाललिंग गुणोत्तरामध्ये वाढ पंजाबमध्ये झाली. हा क्वेश्चन विचारला गेला. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर वाढ कुठे झाली, पंजाबमध्ये झाली 48 अंकाने. आणि सर्वाधिक बाललिंग गुणोत्तरामध्ये घट कुठे झाली मग, जम्मू काश्मीरमध्ये झाली, 82 अंकांनी घट झाली. 82 अंकांनी घट झाली. घट कुठे झाली मग, वाढ कुठे झाली, पंजाबमध्ये. आणि घट कुठे झाली, 82 अंकांनी जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये घट झाली. सगळ्यात जास्त घट कुठे झाली, जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीर आता इथे किती घट झाली मग, 82 अंकांनी. म्हणजे किती, याच्या प्लस 82 केलं तर ते किती होतं, 2001ला होतं. 2001ला घटून किती झालं मग, त्यांचं 82 अंकांनी घटलं, 862 झालं. आणि पंजाबचं 48 अंकांनी वाढलं. पंजाबचं 48 अंकांनी वाढलं. म्हणजे काय होतं, डायरेक्ट 798 होतं. किती होतं, 798 वरून 846 झालं. 48 अंकांनी सुधार झाला बाललिंग गुणोत्तरामध्ये. आता बाललिंग गुणोत्तर अधिक असण्याची कारणं काय आहेत, पुरुष मुलांचा जन्म अधिक होता, मुलगाच हवा ही मानसिकता आपल्या भारतामध्ये आहे. दुसरं कारण की बालमर्ततेचं प्रमाण मुलींमध्ये अधिक असतं. जर मुलगी असेल, मुलगा असेल तर काय असतं, पोषणाच्या बाबतीत पण प्रमाण काय असतं, भेदभाव केला जातो आपल्या भारतामध्ये. मुलगी असेल तर पोषण कमी दिलं जातं, किंवा गरीब परिस्थितीमध्ये तसं होतं, पोषण कमी दिलं जातं मुलींना. किंवा मुलींचं मर्ततेचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं, दुर्लक्ष केलं जातं दवाखान्यामध्ये दाखवायला वगैरे. त्यामुळे बालिका मृत्यूंमध्ये प्रमाण काय असतं, जास्त असतं. त्यामुळे मुलांचे प्रमाण जास्त. आणि दुसरं पहिलं महत्त्वाचं कारण काय, पुरुष अधिक जन्म, मुलगाच हवा ही मानसिकता, बालमर्ततेचं प्रमाण. तिसरं की कुटुंब नियोजन धोरण. कुटुंब नियोजन धोरण समजा हम दो हमारे दो आपण नियोजन धोरण घेणार आहेत. 2 अपत्यापाशी असं कुटुंब नियोजन धोरणामध्ये आहे. आता जर लोकांना जर समजा 2 मुली झाल्या तर ते काय करतात, मुलाची वाट बघतात. 2 मुलं झालं, काय काय पॉसिबिलिटी असते, 2 मुलं 2 मुली, 1 मुलगा 1 मुलगी, 1 मुलगा प्लस 1 मुलगी.
हे कॉम्बिनेशन लोकांना ऍक्सेप्ट होतं, एक मुलगा एक मुलगी, ठीक आहे. ते काय करतात, कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करतात, इथे बंद करतात. 2 मुलं झाले, इथे पण बंद करतात. 2 मुलं झाल्यावर इथे पण बंद करतात. 2 मुलं झाल्यावर मुलीची वाट बघतात का? नाही बघत. मुलगी होण्यासाठी मुलं होऊ दे असं होतं का? नाही. पण इथे मुलगी झाली तर मुलगा होण्यासाठी वाट बघत असतात. मुलगा होण्यासाठी वाट बघत असतात. म्हणजे हे जे प्रमाण आहे म्हणजे मुलींपेक्षा इथे मुलांचं प्रमाण काय होत जातं, मग प्लस होत जातं. मुलांचं प्रमाण प्लस होत जातं. 2 मुलं झाले तर काय होतं, ऑपरेशन केलं जातं, आणि 2 मुली झाल्या तर ऑपरेशन केलं जात नाही. म्हणजे मुलगा होण्याची अपेक्षा केली जाते. म्हणून काय होतं, आपल्या या कुटुंब नियोजन धोरणाचा लॉस होतो. त्यामुळे मुलींचं प्रमाण ॲटोमॅटिक कमी होतं. आणि प्रजनन तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम म्हणजे सोनोग्राफी असेल किंवा ॲमनिओटिक फ्लूइड चेक केलं जातं. यामुळे काय होतं, मुलगा मुलगी हे समजतं. त्यामुळे ॲबॉर्शनचं प्रमाण वाढतं. यामुळे काय आहे, लिंग गुणोत्तरामध्ये फरक भारतामध्ये दिसून येतो. आता हा याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. PCPNDT ऍक्ट, गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा किंवा प्री कन्सेप्शन प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक, सेक्स डिटर्मिनेशन प्रोहिबिशन ऍक्ट. म्हणजे कोणत्याही पद्धतीचं लिंग निवड करायची नाही, त्याला प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा झाला. प्री कन्सेप्शन कधी कधी काय असतं, गर्भधारणापूर्वीच लोक काही विधी करतात मुलगा होण्यासाठी, ते पण अवॉइड करायचं गर्भधारणापूर्व. आणि प्रसवपूर्व म्हणजे प्रसूतीच्या आधी, गर्भधारणा झाली की नंतर सोनोग्राफी करतील, ॲमनिओटिक फ्लूइडची टेस्ट करणार, इतर टेस्ट करणार. समजा काही हार्मोनपेक्षा ॲमनिओटिक फ्लूइड असतं, त्या फ्लूइडची टेस्ट केली जाते. आणि दुसरं काय असतं, सोनोग्राफी केली जाते. त्यानुसार मुलगा की मुलगी आपल्याला समजतं. या तंत्रज्ञानाला प्रतिबंध कायदा आहे. कधी केलाय? 1994, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा. आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रसवपूर्व पण करायचा नाही आणि गर्भधारणापूर्व पण करायचा नाही. प्री कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणा राहायच्या आधीच करायचं नाही, आणि प्रीनेटाल म्हणजे डिलिव्हरीच्या आधी पण करायचं नाही. डायग्नोस्टिक टेक्निक प्रोहिबिशन ऍक्ट असं कधी पास झाला? 1994ला. त्याच्यामध्ये सुधारणा झाली 2003 मध्ये. पहिले काय होता, PNDT, प्रीनेटाल डायग्नोस्टिक. प्री कन्सेप्शन शब्द नव्हता, त्याच्यामध्ये चेंजेस केले. त्याच्यामध्ये काय केलं, सुधारणा केली, त्याच्या तरतुदी अजून अधिक कठीण केल्या, आणि हा कायदा दुरुस्त करून 2003ला त्याचं नाव काय झालं, PCPNDT ऍक्ट. प्री कन्सेप्शन म्हणजे काय करतं, आयुर्वेदामध्ये सांगितलेली पुंसवन विधी, ती पुंसवन विधी केली की काय होतं, मुलगा होत असतं, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. पण मग ते सुद्धा नाही करायचं. त्याच्यामध्ये जर बघितलं, मुख्य तरतुदी जर पाहिल्या तर मुख्य तरतुदी काय काय ते आपण बघू या कायद्यामध्ये. म्हणजे गर्भातील व्यंग आजार परीक्षण वगळता लिंग निवड पुन्हा ठरवायला. म्हणजे गर्भाचं लिंग निवड नाही करायची, तर काय करायचं, आजार आहे, व्यंग आहे, तेव्हा ॲबॉर्शन करू शकता, सोनोग्राफी करू शकता, ते डायग्नोसिस करण्यासाठी. त्या व्यतिरिक्त जर लिंग निवड केली तर काय होणार, तो कायद्याने गुन्हा असणार. या कायद्याने जर लिंग निवड करणाऱ्यास पहिल्यांदा दंड किती असतो, 1000 रुपये दंड असतो, 3 वर्षे कारावास असतो लिंग निवड करणाऱ्यास. आणि जर त्याने पुनरावृत्ती केली म्हणजे परत केली, म्हणजे त्या डॉक्टरला पण आणि त्या लिंग निवड करणाऱ्या व्यक्तीला पण, त्याने जर पुनरावृत्ती केली म्हणजे परत लिंग निवड चाचणी केली तर त्याला किती असतो, 50,000 रुपये दंड आणि 5 वर्षाचा कारावास असतो, आणि किंवा 5 वर्षाचा कारावास. असं काय असतं, शिक्षा असते. पहिल्या वर्षी 1000 रुपये दंड आणि 3 वर्षे कारावास. नंतर काय, 50,000 रुपये दंड आणि 5 वर्षे कारावास. सॉरी, इथे 1000 नाही, इथे 10,000 रुपये दंड आहे. 10,000 रुपये दंड आणि 3 वर्षे कारावास. नंतरच्या शिक्षेला काय, 50,000 रुपये दंड आणि 5 वर्षे कारावास. आणि सहभागी जो वैद्यकीय अधिकारी असतो त्याची काय आहे, राज्य वैद्यकीय परिषद काय करतं, त्याची म्हणजे त्याचं लायसन्स रद्द करत असतं, नोंदणी त्याची रद्द करत असते. नोंदणी त्याची काय केली जाते, रद्द केली जाते, राज्य वैद्यकीय परिषदेतर्फे. आपला चॅनल नवीन आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लेक्चर जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यानंतर आपण जर बघितलं तर लोकसंख्या अजून काय राहिलेलं आपलं, याच्यानंतर जर बघितलं साक्षरता राहिली, नागरीकरण राहिलं, धर्मानुसार लोकसंख्या राहिली. त्यानंतर आपण महाराष्ट्राची लोकसंख्या बघणार. महाराष्ट्राच्या लोकसंख्येनंतर जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येनंतर आपण
ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट वगैरे बघणार. हे माझं क्लिनिक आहे, मोरया क्लिनिक. तुम्ही क्लिनिकला पण येऊ शकता. आपण अत्यंत कमी फीज वगैरे घेतो आणि विद्यार्थ्यांसाठी सूट वगैरे असते आपल्याकडे. तर तुम्ही क्लिनिकला पण येऊ शकता आणि काय शंका असेल तर तुम्ही क्लिनिकला येऊन विचारू शकता किंवा इथे पण आपण शंका निरसन करतो. तर आता पुढे जर बघितलं तर अजून भारताची लोकसंख्येचे टॉपिक वगैरे आपल्याला राहिलेला आहे. तो सगळा टॉपिक कव्हर केला जाईल. या नोट्स जर केलं, टेलिग्राम चॅनल आहे आपला, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला या नोट्स टाकले जाणार. सगळे लेक्चर झाले की हे नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार. एवढं जरी केलं तरी काय होणार, सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. यूट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही. हे लेक्चर पण तिथे अवेलेबल आहेत आणि त्यासोबतच तिथे काय आपण वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स त्यामध्ये टाकत जाणार. धन्यवाद.